जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो, मी प्रतीक झाडे आणि आता थेट आलो माझ्या गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये। आणि इथे आल्यानंतर या शाळेच्या परिसरामध्ये जी या शाळेची संरक्षण भिंत आहे, आपण ती संपूर्ण संरक्षण भिंत बघू शकता। जी भिंत आज पूर्णपणे जीर्ण अवस्थेत आहे आणि ही भिंत कधीही कोसळू शकते। म्हणजेच शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवाला मृत्यूचं आमंत्रण देणारी ही भिंत या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसून येत आहे। आज एकीकडे राईट टू एज्युकेशन कायदा 2009 यामध्ये कलम 8 व कलम 9 मध्ये असं म्हटलं आहे की शाळांना जिल्हा परिषदेच्या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्या। यामध्ये या शाळेची संरक्षण भिंत कलम 8 मध्ये येत असते आणि अजूनही ही भिंत या अवस्थेत आपल्याला दिसून येतात। यामध्ये आपण बघू शकतो की किती मोठ्या प्रमाणात आज या भिंतीला भेगा गेलेल्या आहेत आणि त्यानंतर ही पूर्ण भिंत झुकलेली आहे आणि ही भिंत कधीही कोसळू शकते। आणि या भिंतीच्या कोसळल्याने या शाळेतील विद्यार्थ्यांना शारीरिक इजा पोहोचू शकते किंवा कुठलीही जीवितहानी घडू शकते। अशी बाब या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपण प्रशासनाच्या आणि शासनाच्या निदर्शनास आणून देतो। आपण बघा की किती मोठ्या प्रमाणात हा बाहेरचा सुद्धा परिसर आपण या भिंतीचा बघू शकतो की किती मोठ्या प्रमाणात तडा गेला। त्यानंतर हे शाळेचं मुख्य द्वार, त्या शाळेच्या मुख्य द्वाराचा जो खांब आहे, कॉलम आहेत, त्या आणि भिंतीच्या मधामध्ये ही एवढ्या मोठ्या प्रमाणात जी दरी निर्माण झालेली आहे, यामुळे ही भिंत कधीही कोसळू शकते आणि शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवाला मृत्यूचं आमंत्रण देऊ शकते। म्हणून या शाळेतील जे विद्यार्थी आहे, ही फक्त या शाळेतले किंवा या गावातले विद्यार्थी नसून या शाळेतील ही जे आपण व्हिडिओमध्ये जे छोटे छोटे विद्यार्थी बघून राहिलो आहे, हे एक माझ्यासाठी एक माझा परिवार आहे आणि या विद्यार्थ्यांच्या जीवाला किंवा कुठलाही काही शारीरिक इजा पोहोचल्या किंवा कुठलीही या ठिकाणी या भिंतीच्या कोसळल्याने एखादी दुर्घटना घडली तर या संपूर्ण याला शासन आणि प्रशासन जबाबदार राहणार।